सातारा जिल्ह्यातील एक घटना हृदय हादरून टाकणारी। खरंच प्रत्येक वेळी स्त्रीला चुकीचं ठरवलं जातं तिच्या कपड्यावरून किंवा त्यांच्या बाहेर जाण्यावरून, टायमिंगवरून। पण जी ही घटना घडली ती अतिशय लहान 13 वर्षाची मुलगी होती। तीही स्वतःच्या घरात, राहत्या घरात एका नराधमाने राहुल यादव या नराधमाने स्वतःच्याच घरात घुसून आर्या चव्हाण यांचा जीव घेतला। ज्यावेळेस बाहेर मुलगी गेल्यानंतर आई वडिलांना चिंता असते, पण आता सध्या अशी घटना घडली की ज्यावेळेस स्वतःच्याच घरात आई वडिलांनी जेव्हा तिचा मृतदेह पाहिला असेल त्या आई वडिलांना काय वाटलं असेल। राहुल यादव यांनी 10 वर्षापूर्वी ही आधी घटना अशी केली होती। त्यावेळेस त्याला जामीन मिळाला आणि तो सुटला। त्याच्यानंतर यांनी 10 वर्षांनी त्या मुलीच्या वडिलांचा बदला घेण्यासाठी म्हणून हे कृत्य केलं। पण चूक कोणाची? अशा घटनांवरती सुद्धा जामीन देऊन नराधम सुटत असतील तर तो नराधम नंतर अशा अनेक किती गोष्टी करतील ना। पण तो सुटला आणि पण एका निष्पाप जीवाचा बळी गेला। आता सगळीकडे मेणबत्त्या लागतील, निषेध जाहीर होईल, मेणबत्त्या पेटवून मोर्चे होईल, न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या। पण खरंच न्याय मिळतो? एक दिवस मेणबत्ती पेटवून जर न्याय मिळाला असता तर ज्यावेळेस पहिली मेणबत्ती पेटवली त्यानंतर दुसरी मेणबत्ती पेटवायची गरजच पडली नसती। हे जर आपल्याला कळलं असतं तर आपण नुसत्या मेणबत्त्या पेटवत नसतो राहिलो ना। आता मेणबत्त्या पेटवणं थांबून ज्या नराधमाने अशा गोष्टी केल्यात आणि अशा गोष्टी करणाऱ्यांना प्रोत्साहन देत आहेत त्या नराधमांना पेटवा। ज्या मुलीला पाट्याने ठेचून मारलं त्याच नराधमाला पाट्याने ठेचून मारलं तर त्या मुलीला न्याय मिळेल असं मला वाटतंय। कारण फाशीची शिक्षा दिल्याने त्याचा 2 क्षणातच मृत्यू होईल। पण ज्या लहान मुलीला पाट्याने ठेचल्यानंतर किती वेदना झाल्या त्याला वेदना जाणवणार नाहीत। त्यामुळे अशा नराधमांना अपूर्ण मारून टप्प्याने मारावा असं मला तरी वाटतं, जेणेकरून अशा बाकीच्या पुरुषांना ज्यावेळेस हे पाऊल उचलायची गरज म्हणता येणार नाही, ज्यावेळेस पाऊल उचलतील त्यावेळेस त्यांना तो मृतदेह आठवला पाहिजे की असं मारलं होतं। फाशी दिल्यानंतर जीव काय एका क्षणात निघून जाईल, पण त्या आई वडिलांचं काय? ते त्या घरात राहू शकतील? आर्या चव्हाण यांच्या मनाला शांती तर नाही मिळणार, कारण एवढ्याशा लहान वयात तेही स्वतःच्या घरात चूक नसताना असं मरण येणं कोणाच्याही नशिबी नसावं। तरीही तिला भावपूर्ण श्रद्धांजली। ज्यावेळेस असे व्हिडिओ बघितल्यानंतर
स्वतःच्या मुलांकडे आपण किती लक्ष देतोय किंवा किती लक्ष द्यायला पाहिजे ते हे कधी कळत नाही. कारण जन्म तर देतोय आपण, पण सुरक्षा नाही देऊ शकत आहे. ह्या गोष्टीचं जास्त वाईट वाटतंय. सो या नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे, तीही ठेचूनच. अगदी त्या लहान बाळाला, म्हणजेच 13 वर्षाची मुलगी एका आईसाठी लहानच असते. त्याला जसं ठेचून मारले ना, तसं त्यालाही ठेचूनच मारलं पाहिजे. असं मेणबत्त्या पेटवून काही होत नाही. रामकृष्ण हरी.